महायुतीला मनापासून अभिमान आहे। मी माझ्या मतदारसंघामध्ये विजयी झाल्यानंतर आपलं सर्टिफिकेट घ्यायला लागतं, ते घेतल्यानंतर लगेच आलोय आणि आदरणीय फडणवीस साहेबांचं अभिनंदन केलं आणि आता मी ठाण्याला जातोय आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन करण्यासाठी आणि दादांना सुद्धा भेटणार आहे, त्यांचं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे कारण तिघांच्या नेतृत्वाखाली ही लढाई लढली महायुती आणि एक चांगलं असं यश मिळालेलं आहे। नेहमी निवडून आल्यानंतर मग EVMला दोष द्यायचा, तिथं झारखंडमध्ये वेगळं घडलं तर तिथे EVM चांगलं, इथे EVM वाईट, ही नेहमीची पद्धत आहे। त्याच्याकडे दुर्लक्ष करणं चांगलं असं मला स्वतःला वाटतं आणि एक गोष्ट मी आपल्याला निश्चित सांगतो, या निवडणुकीने महायुतीला मोठं यश दिलंच, पण शिवसेना कोणाची याचा थेट निकाल हा महाराष्ट्राच्या जनतेने दिला। शिवसेना ही शेवटी बाळासाहेबांच्या विचाराची आहे आणि बाळासाहेबांचं प्रेम हे त्यांच्या शिवसैनिकांवर होतं आणि त्याच्यामुळे माझा शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनावा ही त्यांची जी इच्छा होती ती शिंदे साहेबांनी पूर्ण करून दाखवलीच। पण पुन्हा एकदा भगवा जो महायुतीचा भगवा आहे तो महाराष्ट्रावर फडकवण्यासाठी पूर्ण मत। संजय राऊत असं म्हणतात की कोणीही वारसा जो आहे तो विकत घेता येत नाहीये, बाळासाहेबांनी सुद्धा असे धक्के पचवले होते असं त्यांनी म्हटलंय। हे बघा, शेवटी पराभव झाल्यानंतर प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं ॲनालिसिस करत असतो, परंतु ही थेट लढाई ही बाळासाहेबांच्या विचाराची होती आणि बाळासाहेबांचे विचार श्रेष्ठ आहेत पसरण्याचा प्रयत्न करत होता। जे काय वाईट बोललं जात होतं त्याचं सगळं उत्तर हे जनतेने